जितेंद्र आव्हाड सध्या बोलतायत. आपण थेट जाऊया तिकडे. दिल्लीला बैठक सुरू असताना त्यांचे सूचक ट्विट होतं. त्यांचा सूचक ट्विट आणि त्याचा अर्थ त्यांना विचारा, मला माहिती. दादा म्हणतात की लोक म्हणतात दादा परत उपमुख्यमंत्रीच राहणार, वाटतं तुम्हाला? अहो, ते काय राहणार आहे मला काय माहिती. त्याचे 135 आहे, त्याचा मुख्यमंत्री होणार आहे. हे लोकशाहीतलं साधं गणित आहे. नाही, पण मग त्यांची इच्छा. सर, तुम्ही म्हणत आहात की ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आलाय. तुमच्या मतदारसंघात हा घोळ करण्यात नाही आला का, किंवा तुम्ही काय थांबवण्याचा प्रयत्न केला का यासाठी? माझ्या पद्धतीने मी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके सर. सर, मोठा लढा उभारणार आहे विरोधक ईव्हीएम बद्दल. लढा ईव्हीएम बद्दल विरोधक नाही लढा. ही जर लोकशाही पुढचे 100 वर्ष टिकवायची असेल, या देशाचा रशिया करायचा नसेल, या देशात पुतीनचा उदय होऊ द्यायचा नसेल आणि लोकशाही जी संविधानाने तुम्हाला दिलेली आहे ती टिकवायची असेल तर तुम्हाला ईव्हीएम विरुद्ध नाही, लोकशाही वाचवण्यासाठी ECI विरुद्ध लढा द्यावा आहे. 2019 ते 2024 मध्ये मतं वाढली किती? 5 लाख. किती? 5 लाख. आणि लोकसभेनंतर ते विधानसभेमध्ये वाढली किती? 46 लाख. किती? म्हणजे 5 वर्षात 5 लाख आणि 4 महिन्यात 46 लाख. 800 पट मतं वाढली. हे कधी शक्य असते का? कोणाची मतं कुठनं आली, कुठे गेली, काही कळलं नाही. डिलीटेड ॲडेड, काही कोणाला ऑब्जेक्शन घ्यायला मार्ग नाही, काय नाही. इलेक्शन कमिशननी केलेला खेळ आहे. कारण का, इलेक्शन कमिशनमध्ये जेव्हा तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडियाला बाहेर काढलात, त्या निवड समितीवर असलेले चीफ जस्टिस जेव्हा बाहेर घालवले गेले, तेव्हाच खरं तर यांचा कट लक्षात यायला हवा होता. विरोधी पक्षांना समजायला दिरंगाई झाली. हा कट फार आधीपासून सिजला होता. 2019 ते 2024च्या एकंदर मतदान नोंदणीची प्रक्रिया बघितली आणि हा लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरची प्रक्रिया बघितली तर तुमच्या लक्षात येईल ह्याच्यात घोटाळा किती मोठा आहे. शेवटच्या 3 तासात बंड किंवा उठाव केला होता. शेवटच्या 3 तासात मतदान वाढलेलं नाही. तुम्हाला मतदान कसं वाढतं हे सांगतो. 8 वाजता मतदान सुरू होतं, 9ला पहिल्या फेरीचं मतदान बाहेर पडतं, 9 ते 10 मध्ये मतदान होतं, 10 वाजतापर्यंत झालेलं मतदान जाहीर होतं. असं 11, 12, 13, 1, 2, 3, 4, 5 पर्यंतचं मतदान ते जाहीर करून टाकतात. आणि 5 ते 6चं मतदान ते असतं, ते साधारण 7 वाजेस्तो त्यांनी जाहीर करावं असं अपेक्षा आहे आणि नेहमी तसं घडत आलेलं आहे. यावेळेस काय झालं, 5 सीएम निघाले, एक अमुक टक्के मतदान झालं आणि 11:30 वाजता त्या 5च्या मतदानामध्ये 7.83चा इन्क्रीज झाला. किती? 7.83%. म्हणजे 76 लाख मतं वाढली. हे कशी वाढू शकतात? 7 तास तुम्हाला लागतात कशाला? फक्त 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं ह्याची टक्केवारी मोजायची होती, तर तुम्हाला 5 ते 6 मध्ये झालेल्या 1 तासाची मतदानाची टक्केवारी सगळी गणितं मांडायला 7 तास लागले कशाला? पण काही निकाल धक्कादायक आहेत की जिथे शक्य नव्हतं की हे. मी सांगितलं तुम्हाला. असे किती मतदारसंघ सांगू? किती ते मतदान एक आहे. मी तुम्हाला कराड उत्तर आणि सत्यजित पाटणकर आणि बाळासाहेब पाटलांचं मतदान सांगितलं. 90,935, 90,935 जे अशक्य आहे. नाशिकमध्ये 6 मतदारसंघ असे आहेत, 1,38,000 एवढी मतं, 1,38,000 एवढी मतं, 1,38,000 मतं कॉमन आहेत. पूर्ण महाराष्ट्राची शीट घेऊन बसा, तुम्हाला सगळं लक्षात येईल. पुढच्या 8 दिवसात आम्ही सगळे घेऊन येणार आहोत. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी रोहित पवारांना आव्हान दिलंय की कुठल्याही क्षणी त्यांनी जाहीर करावं की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकतं. 1 ते 1 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. थांबा, जरा वेळ थांबा ना. दूध का दूध, पाणी करायला आम्ही मोकळे आहोत ना. साहेब, 2022ला जो ज्यांनी विरोध केला तर सगळ्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला. पाडण्याचा प्रयत्न नाही झाला, पाडले. पण जर पहिल्या फळीतल्या नेत्यांना पाडायचं आणि विरोधी पक्ष नेत्यांसाठी पण संख्या उरवायची नाही, असं आहे की ज्या पद्धतीने हे सगळं केलंय त्या पद्धतीने इथली लोकशाहीच संपुष्टात आणायची, महाराष्ट्रातली लोकशाही संपून टाकायची, या प्लॅनिंगने हे सगळं झालेलं आहे. 2022ला
तर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड माध्यमांची बाहेर येऊन संवाद साधत होते आणि ईव्हीएमच्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे. मतांमध्ये इतकी तफावत कशी काय, मतदानाच्या टक्केवारीमध्ये इतक्या लवकर वाढ कशी काय होऊ शकते, थोड्याच कालावधीत काही लाख मतं वाढली असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. त्यामुळे थोड्याच दिवसात आम्ही दूध का दूध पाणी का पाणी करणार असल्याचं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पाहत